820 करिअर आहेत मित्र, आणि प्रत्येकाला करिअरची योग्य निवड करायची आणि ती कशी करायची हे आपण समजावून घेणार आहोत। मुळामध्ये आपण करिअरची निवड करतो कशी? आपण 10वी आणि 12वी पास होतो आणि मग आपल्याला आपल्या आईवडिलांची आठवण होते। आपण आपल्या आईवडिलांना विचारतो, मी कोणती करिअर निवडू? मित्र हो, आज आपण ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांच्या संबंधामध्ये बोलणार आहोत। ग्रामीण भागाचा हा प्रॉब्लेम आहे की आई वडील मुलांवर जेवढा खर्च करतात त्याच्यापेक्षा मुलींवर निम्माच खर्च करतात। 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळालं तेव्हाच्या या गोष्टी आहेत। 7वी 8वी पर्यंत मुलगी शिकली की तिचं लग्न लावून दिलं जायचं। 1960 साली स्थिती अशी होती की मुलगी 11वी पर्यंत शिकली, SSC झाली की तिचं लग्न लावून दिलं जायचं। 1980 साली स्थिती अशी होती की एखादी मुलगी BA BCom BSc पर्यंत शिकली म्हणजे परक्याचं धन असं समजून तिचं लग्न लावून दिलं जायचं। 1990 साली गॅट करार झाला आणि भारताची नाही संबंध जगाची परिस्थिती बदलली। आता नंतर घोषणा दिली गेली, मुलगी शिकली, प्रगती झाली। किरण बेदी या IPS ऑफिसर झाल्या, त्यांचं पुस्तक आहे आय डेअर। इंदिरा गांधी या भारताच्या पंतप्रधान झाल्या। LICच्या बोर्डामध्ये अनेक विद्यार्थिनी म्हणजे अनेक महिला आल्या। 1995च्या सुमारास डिफेन्स मध्ये मुलींना मोठ्या प्रमाणामध्ये जॉब मिळाले। मोदी सरकार सत्तेवरती आल्यावरती सुमित्रा महाजन या लोकसभेच्या सभापती झाल्या। आज देशाची अर्थमंत्री निर्मला सीतारामन या महिला आहेत। या करिअरच्या वेगळ्या वाटा त्यांचा अभ्यास गेले 25 वर्ष मी करतोय। 90 सालानंतर शिक्षण बदलले। आधीचं शिक्षण काय होतं? आता मी बोलतोय ते ग्रामीण भाग, महिला आणि शिक्षण याच्याबद्दल। आधी 80% मुलं शिकत होती, 60 साली 70% ही मुलं शिकत होती, 90 साली 55% मुलं शिकत होती आणि आज 75% या मुली शिकतात आणि 25%च मुलं शिकतात। मी जबाबदारीने सांगतो की जेव्हा परीक्षांचे निकाल लागतात, 90 सालापासून परीक्षांचे निकाल मी फॉलो करतोय, तेव्हा सोशल मीडिया नव्हता, इंस्टाग्राम नव्हता, फॉलो नव्हतं, फेसबुक नव्हतं, तेव्हा मुलं पहिली येत होती। पण UPSC एक्झाम, MPSC एक्झाम, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, पेट्रोकेमिकल, नेवल आर्किटेक्चर, सॉइल कॉन्झर्वेशन याच्यामध्ये मोबाईल रिपेअरिंग पासून UPSC MPSC बँका, इन्शुरन्स कंपन्या याच्यापर्यंत 100 पैकी 80 या मुली शिकतात। म्हणजे पहिले 100 कोण आले असं जर विचारलं तर त्याच्यातल्या 80 मुली असतात। मुलं नाक्यावरती उभं राहून गप्पा मारतात, मोबाईल बघतात, रात्री उशिरापर्यंत जागतात, आई वडिलांचे श्रम सार्थकी लावत नाही। ही अत्यंत दुःखाची आणि दुर्दैवाची गोष्ट आहे। इंडोनेशियात तेच आहे, ब्रह्मदेशात तेच आहे, इंग्लंड अमेरिकेतही तेच आहे। सर्व राष्ट्रांमध्ये गेल्या 35 वर्षांमध्ये गॅट करारानंतर मुलींच्या शिक्षणाला स्कोप मिळाला। आता 8वी 9वीत मुलींची लग्न लावली जात नाही, 11वीत लावली जात नाही। BA BCom BSc पर्यंत एखाद्या ज्यू मुलीला शिकायचं असेल, हिंदू मुलीला शिकायचं असेल, बौद्ध मुलीला शिकायचं असेल, ख्रिश्चन मुलीला शिकायचं असेल तर त्यांना शिकवलं जातं आणि त्यांना चांगलं शिक्षण दिलं जातं। ही सर्वच्या सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांच्यापर्यंत सर्वांची कृपा आहे आणि त्याचे आपण कायम ऋणी राहायला पाहिजे। अमेरिकेची फाळणी टाळणारा महापुरुष अब्राहम लिंकन यांनी 2 गोष्टी केल्या, अमेरिकेची फाळणी टाळली आणि निग्रोना शिकायला लावलं। मुली शिकल्या आणि मुली शिकल्या
त्याच्याबरोबर प्रगती झाली. म्हणून UPSC आणि MPSC बद्दल मी आज बोलतोय. स्पर्धा परीक्षांना पूर्वी 1,00,000 मुलं मुली बसली तर त्याच्यातली 90,000 मुली होत्या असं नाही तर मुलं होती. पण आज स्पर्धा परीक्षांना देशामध्ये 20,00,000 मुलं मुली बसतात. त्याच्यातली 1,00,000 मुलं मुली स्पर्धा परीक्षा रिटर्न टेस्ट पास होतात. त्याच्यातली 10,000 विद्यार्थिनी इंटरव्ह्यू पास होतात. त्याच्यातले 7,000 विद्यार्थिनी असतात आणि 3,000 विद्यार्थी असतात. प्राध्यापक 100 जण झाले तर त्याच्यातले 70 विद्यार्थिनी असतात, 30 विद्यार्थी असतात. समाजकारणामध्ये 70 जण पुढे गेले तर त्याच्यातले 70 विद्यार्थिनी असतात, 30 विद्यार्थी असतात. 100 जण डॉक्टर झाले तर 80 मुली असतात, 20 मुलं असतात. याच्यावरती अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत. गुगल चेक करून आपण हे पाहू शकता. युरोपमध्ये क्रांती झाली, औद्योगिक क्रांती झाली, संगणक क्रांती झाली, कॉम्प्युटर आले, पण त्याच जोडीला एक उत्कृष्ट गोष्ट झाली आणि ती म्हणजे पालकांची मानसिकता 1990 नंतर बदलली. पूर्वी घरामध्ये हम दो हमारे दो असं नव्हतं, अनेक मुलं असायची. त्यामुळे एकाला शेतीत पाठवायचे, एकाला सैन्यात पाठवायचे, मुलींना घरामध्येच ठेवायचे. ही मानसिकता आता बदलली. हरियाणामध्ये अनेक जण सैन्यात प्रवेश घेतात, त्यांचं मनापासून अभिनंदन. कोल्हापूर सारखा जिल्हा, सांगली, सातारा, मराठवाडा यांच्यामध्ये अनेक जण सैन्यात प्रवेश घेतात, त्यात अनेक मुली आहेत, त्यांचंही अभिनंदन केलं पाहिजे. त्याचबरोबर शेती क्षेत्रामध्ये शेतमजूर म्हणून शुगर फॅक्टरीमध्येही मुली उत्तम तऱ्हेने काम करतात. याच्यासाठी कोणते कोर्सेस आहेत? BSc शुगर, BSc टी, BSc कॉफी. आपल्याला कॉफी प्यायला आवडते, चहा प्यायला आवडतो, पण BSc टी केलं पाहिजे. BSc एन्व्हायरमेंट, जगातली सर्वोत्तम करिअर. BSc एन्व्हायरमेंट, BSc फॉरेस्ट, MSc फॉरेस्ट, MSc ज्यूट, आणि हे ज्यूट नाही, MSc ज्यूट, MSc क्लायमेट मुली करतायत, MSc ओशनोग्राफी गोव्याला कोर्स आहे, मुली करतायत. आणि सर्वोत्तम कोर्स म्हणजे MSc ट्री, हाही मुली मोठ्या प्रमाणामध्ये करतायत. झाडांची लागवड केली गेली पाहिजे. त्याच्याबद्दल मध्ये उत्तरांचलमध्ये चिपको आंदोलन उभं राहिलं. चिपको आंदोलन, बहुगुणा नावाच्या माणसाने हे आंदोलन उभं केलं. त्याच्यावरती अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत. इरावती कर्वे यांनी मुलींना आव्हान केलं की शिका आणि पुढे जा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. बायजाबाई कर्वे यांनी तर इतिहास घडवला. ही अनेक उदाहरणं आहेत, अनेक आहेत. सर्व जाती, सर्व धर्म यांच्यामध्ये देखील ही उदाहरणं दिसून येतात. असगर अली इंजिनियर यांच्यासारख्या माणसांनी पाऊल पुढे टाकलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगितलं जर देवळामध्ये आपल्या महिलांना, दलितांना, SC ST ना प्रवेश नसेल तर तो देव काय कामाचा. जो देव भक्तांना प्रवेश देत नाही तो देव काय कामाचा. आणि म्हणून त्यांनी रत्नागिरीला सत्याग्रह केला, नाशिकला सत्याग्रह केला. आज देऊळ सगळ्यांना ओपन झालेलं आहे. 75 वर्षांपूर्वी ही स्थिती नव्हती. ही दुःखाची, दुर्दैवाची गोष्ट आहे. पण बाबासाहेब आंबेडकरांनी 14 तळ्याचा सत्याग्रह केला आणि शिक्षणाची दारं SC ST ना ओपन झाली. करिअरची दारं SC ST ना ओपन झाली. मी तर म्हणेन फक्त करिअरची दारं नाही, शिक्षणाची दारं, जगण्याची दारं, पुढे जाण्याची दारं, BSc BCom करण्याची दारं, इंजिनिअरिंगची दारं, उत्तम जगण्याची दारं, श्रीमंतीची दारं, बाहेर जाण्याची दारं, सुखाची दारं, अनुभवाची दारं, अहो नवे नवे अभिमानाची दारं,
भारतीय विद्यार्थिनींना ओपन झाली, याचं सर्व श्रेय शाहू फुले आंबेडकर, लोकमान्य टिळक यांच्याप्रमाणेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना देखील जातं आणि आपले सगळ्यांचे हितकर्ते समाज सुधारक गोपाळ गणेश आगरकरांनाही जातं. महात्मा गांधींनी सूतकताई केली आणि अनेकांना सांगितलं सूतकताई करा, पण महिलांनाही सूतकताई करायला लावा. लाखो महिलांनी सूतकताई केली, चरखा चालवला आणि स्वराज्य जवळ आलं. हा सर्व इतिहास आहे आणि याच्यातून संगीत, नृत्य, नाट्य, कालिदास, शेक्सपियर, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स सर्व विषयातलं MSc, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन, पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग याच्यामध्ये मुली मोठ्या प्रमाणामध्ये शिकायला लागल्या. माझा त्यांना मनापासून सलाम.